राज्यात पहिल्यांदा जनता दरबाराची संकल्पना मांडल्यानंतर आता राज्यात पहिला येतोय पालकमंत्री आपल्या दारी ही योजना. आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई साहेब, नक्की ही संकल्पना काय आहे? आज माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी ही एक नवीन योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये पालकमंत्री कार्यालयातले अधिकारी जातील. मी एक स्वतंत्र कक्ष पालकमंत्री कार्यालयामध्ये स्थापन केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये मी काही अधिकारी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक माझ्या कार्यालयामध्ये या ठिकाणी केलेली आहे. ते लोक सामान्य माणसांच्या घरामध्ये जाऊन कोणाचे व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील, कोणाचे सार्वजनिक कामाचे प्रश्न असतील, कोणाचे अनेक वर्ष न सुटलेले काही कामं असतील, जी काही कामं आहेत या सगळ्यांची माहिती आमच्या त्या पालकमंत्री कार्यालयातल्या त्या टीमच्या कर्मचारी अधिकारी जाऊन घेतील. जे त्याच ठिकाणी सूचना देऊन सुटण्यासारखे आहेत ते त्याच ठिकाणी सूचना देऊन सोडवण्याचं काम करतील. त्यांच्या स्तरावरती जर काही त्यांना अडचण आली तर नंतर ते माझ्याकडे, जेव्हा मी शनिवार रविवारी जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये येतो तेव्हा ते माझ्याकडे सुद्धा अशा गोष्टी आणतील की जेणेकरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी सूचना देऊन आपल्याला त्या सगळ्या जे काय पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या योजनेतनं आपल्यापर्यंत प्रश्न, समस्या, अडचणी आलेल्या आहेत त्या आपल्याला सोडवता येतील. याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की ज्या सर्वसामान्य मतदारांनी आपल्याला आमदार म्हणून, मंत्री म्हणून निवडून दिलं, त्यांच्या कामासाठी त्यांना सरकारी कार्यालयांच्या किंवा त्यांना आमदार मंत्री कार्यालयाची हेलपाटे मारण्यापेक्षा आमदार मंत्री कार्यालयाचेच प्रतिनिधी जर त्यांच्या दारात गेले आणि त्यांचे प्रश्न सोडवून घेतले तर ते अधिक सोयीस्कर होईल. आणि म्हणून लोकांच्या हितासाठी, लोकांची कामं सुलभ होण्यासाठी ही योजना पहिल्यांदाच माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघात आपण चालू केलेली आहे. एकूण किती लोक यामध्ये काम करणार आणि तुमची जी डोंगरदऱ्यात विभागलेला जो मतदारसंघ आहे यामध्ये हा पथदर्शी प्रकल्प कसा राबवणार? पहिल्या टप्प्यामध्ये आपण या टीमचा एक समन्वयक आणि त्यांच्या हाताखाली 8 ते 10 लोकांची टीम तयार करून दिलेली आहे. या लोकांचे काम कशा पद्धतीनं पुढं जातं आहे, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, लोकांना त्यांचा किती फायदा होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी 2-3 महिने सुरुवातीला आम्ही या ठिकाणी मॉनिटर करू आणि अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर या एक जशी आम्ही समूह तयार केला, एक टीम तयार केली, त्याच्याऐवजी त्या टीमची संख्यासुद्धा भविष्यामध्ये आम्ही वाढवू. तर हे आपल्यासोबत होते मंत्री शंभूराज देसाई, ज्याने जनता दरबाराची संकल्पना घेतली तेच आता पालकमंत्री आपली दारी योजना घेऊन येत आहेत. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा.